प्रभाग 15 मध्ये आज ज्या नावाची जास्त चर्चा आहे, जे नाव लोकांच्या मनात प्रेमाने घेतले जाते, जे नाव विकास आणि संघर्षाचे प्रतीक बनले आहे, ते म्हणजे युवा ओबीसी नेता वसीम नाईकवडी. राजकारणात मुत्सद्दी, चाणाक्ष आणि कोणत्याही परिस्थितीत लोकांसाठी उभे राहणारा जनतेचा नेता म्हणून तीव्र लोकप्रियता मिळवत असलेला हा तरुण आज प्रभाग 15चा फिक्स नगरसेवक म्हणून ओळखला जातो. स्वर्गीय मुन्ना नायकवडी यांचे विचार आणि त्यांची समाजसेवेची परंपरा जपण्याची जबाबदारी वसीम यांनी खांद्यावर घेतली आहे. स्वर्गीय मुन्नाभाई यांच्याशी असलेले आमचे सलोख्याचे संबंध संपूर्ण शहराला माहीत आहेत आणि त्याच प्रेमाची परंपरा वसीम पुढे नेत आहेत. ओबीसी समाजाचा अभिमान. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा, न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभा राहणारा आणि प्रत्येक समस्येवर उपाय शोधून देणारा नेता म्हणून वसीम यांची ओळख आज ठळकपणे उभी आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असो, प्रवर्गीय अन्यायाविरुद्ध आवाज असो किंवा सामाजिक प्रश्नांवर पावले उचलणे असो, वसीम सदैव आघाडीवर. विकासाच्या रणांगणात नेहमीच अग्रस्थानी. 100 फुटी रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न, पाकीजा मस्जिद समोरील पेव्हिंग ब्लॉकचे काम, रमामाता नगर येथील वादग्रस्त कचराकुंडीचा प्रश्न, प्रभाग 15 मध्ये रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, जलव्यवस्था यावर सातत्यपूर्ण मागणी. जिथे कमी तिथे आम्ही या विचारातून वसीम यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. रात्रंदिवस लोकांसाठी धावणारा, फोन उचलणारा, कोणतीही फाईल नकार न देणारा असा नेता लोकांना हवाच होता. राजकीय भवितव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी मागितलेल्या वसीमकडे आज नायकवडी कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाचे एकमेव आशास्थान म्हणून पाहिले जाते. जनतेचा प्रचंड प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि समाजाचा निर्विवाद पाठिंबा यामुळे भविष्यात नगरसेवकपद त्यांच्या घरात सन्मानाने येईल याबद्दल तीळ मात्र शंका नाही. सेवा हीच राजकारण, संघर्ष हीच ताकद. मानवतेसाठी लढणारा नेता वसीम नायकवडी, प्रभाग 15चा भविष्य, ओबीसी समुदायाचा अभिमान, जनतेचे आशास्थान.